खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कृषी आणि म्हणजे शेती आणि शेतकरी या दोन्ही गोष्टींना प्रचंड महत्व आहे. आपण जर पाहिलं असेल तर अगदी लोकल बॉडीच्या निवडणुका म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो, लोकसभेच्या निवडणुका असो, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्या अत्यंत गंभीरतेने महाराष्ट्रात लढल्या जातात. आणि महाराष्ट्राच्या कृषी परंपरेला एक वेगळं महत्व आहे. या महाराष्ट्रानं वसंतराव नाईक साहेबांसारखा कृषीप्रेमी मुख्यमंत्री पाहिला, बाळासाहेब थोरात साहेबांसारखा सर्वाधिक काळ कृषी मंत्री राहिलेला नेता पाहिला, एक कृषी मंत्री म्हणजे शरद पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते, सुसंस्कृत कृषी मंत्री आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं लाभलेले आहेत. परंतु माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री म्हणून आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहेत, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत, म्हणजे शेतकऱ्यांचं प्रचंड एक काय नशीब खराब म्हणावं की काय समजायला मार्ग नाही की महाराष्ट्राचे कृषी मंत्री विधिमंडळाच्या सभागृहात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दुधाळ जनावरांवरती चर्चा सुरू असते त्यावेळी ऑनलाईन रमीचा गेम खेळत असतात, जंगली रमीचा गेम खेळत असतात. आणि मग ज्यावेळी सगळीकडे उहापोह होतो त्यावेळी सुद्धा तकलादू स्पष्टीकरण मी स्किप करत होतो. अहो, स्किप करायला 5 सेकंद लागतात. एखादा मुलगा सुद्धा सांगेल जंगली रमीची जाहिरात आपण प्रत्येकानं पाहिलेली आहे. एक महिला त्या ठिकाणी समोर येते, ते सांगते या ठिकाणी हे पत्त्यावर पत्ते टाकताना दिसत आहेत. शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण जर पाहिलं असेल यांनी निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, कर्जमाफी करू, अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्याच्या मालाला स्वामीनाथन आयोगानुसार भाव मिळाला पाहिजे हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाहीत. शेतकऱ्यांच्या ज्या काही शासकीय खरेद्या आहेत त्या प्रचंड वादात सापडलेल्या आहेत. ज्वारी खरेदी केल्या जात नाहीत, सोयाबीन सगळ्या शेतकऱ्यांचं मोजलं नाही, तूर मोजली नाही, पाऊस पडत नाही. एकीकडे सुलतानी संकट आहे, एकीकडे आसमानी संकट आहे, नैसर्गिक संकट आहे. या सगळ्या संकटांचा सामना शेतकरी करत आहेत.